Hello students, very good morning to all of you. Today also we'll discuss the next part of acids, bases and salts. In last lecture, we have discussed some questions related to the acids, bases and salts. Now we'll continue with the next question, that is question number 16. Okay, take down question number 16. बाळांनो व्हॉल्यूम सोबत घेऊन बसा. ओके. काय सांगतो बघा क्वेश्चन नंबर 16. प्लास्टर ऑफ पॅरिस हार्डन्स ओके बाय प्लास्टर ऑफ पीओपी जो आहे ओके तो काय हार्ड कधी होतो असं विचारलेलं आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस हार्डन्स बाय कसा हार्ड होतो ओके गिव्हिंग ऑफ CO2 रिलीज करून हार्ड होतो. चेंजिंग इनटू कॅल्शियम कार्बोनेट मध्ये चेंज होऊन हार्ड होतो का. कंबायनिंग विथ वॉटर अँड गिव्हिंग आउट वॉटर कुठल्या प्रोसेसनं हार्ड होतो तो डेफिनेटली बाय कंबायनिंग विथ वॉटर. त्याच्यामध्ये वॉटर मॉलिक्यूल ऍड केला ओके तर इट बिकम्स हार्ड. ठीक आहे ना आपण डिस्कस केलं त्याच्यामध्ये येस स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर ऍड केलं मॉइश्चराइज केलं त्याला बरोबर आहे ना ओके तो कसा होतो हार्ड होतो. आलं लक्षात हे. ठीक आहे स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे आणि इझी आहे. नेक्स्ट वन व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन नाउ 17. The difference of water molecules in gypsum and plaster of Paris. तर जिप्सम काय असतो व्हॉट इज जिप्सम. जिप्सम इज ओके कॅल्शियम सल्फेट ट्वाइस H2O बरोबर आहे ना ओके. आणि प्लास्टर ऑफ पॅरिस काय असतो फक्त वॉटर मॉलिक्यूल कमी होतो त्याच्यामधला ओके बट हाऊ मच दॅट इज इम्पॉर्टंट हाफ H2O. इथं ट्वाइस H2O आहे इथं हाफ H2O आहे बरोबर आहे का. ठीक आहे मग किती वॉटर मॉलिक्युल्स कमी आहेत त्याच्यामधला हाफ जर कमी केला तर काय येतो 3/2 येतो. 3/2 म्हणजेच किती 1.5. हाफ कमी केला तर 1.5 त्याला जसं पण लिहिलं जातं 1/2 बरोबर आहे ना. 1/2 म्हणतो त्याला आपण करेक्ट. ऑप्शन कुठला असणार आहे काय ह्या दोन्ही मधला डिफरन्स समजला का तुम्हाला किती वॉटर मॉलिक्युल्स कमी आहेत. इट इज व्हेरी इम्पॉर्टंट करेक्ट. तर काय ऑप्शन डी दॅट इज 3/2 एवढे वॉटर मॉलिक्युल्स काय आहेत कमी जिप्सम पेक्षा कशामध्ये येस कॅल्शियम सॉरी प्लास्टर ऑफ पॅरिस मध्ये. आर यू गेटिंग. ठीक आहे सिंपल क्वेश्चन आहे आणि तुम्हाला हे लक्षात ठेवायचं खूप महत्वाचा क्वेश्चन आहे कारण हे परत तुम्हाला कुठे येणार आहे एस ब्लॉक एलिमेंट्स मध्ये येणार आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस करेक्ट. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर 18. Bleaching powder gives smell of chlorine because it बघा ब्लिचिंग पावडर ओके क्लोरीनचा स्मेल कधी शो करतो. येस क्लोरीन गॅस रिलीज झालं तर बरोबर ना. क्लोरीन गॅस रिलीज व्हायला पाहिजे तिथं इन सॉरी ब्लिचिंग पावडर गिव्ह स्मेल ऑफ क्लोरीन बिकॉज इट इज अनस्टेबल म्हणलंय. gives chlorine on exposure to atmosphere so this should be the answer. क्लोरीन गॅस काय झाला पाहिजे त्या केस मध्ये रिलीज झाला पाहिजे तर तिथं स्मेल मिळणार आहे. ठीक आहे ना. मग ऍटमॉस्फिअर मध्ये एक्सपोज केला ओके तर क्लोरीन गॅस काय होतो रिलीज होतो हे पाहिलं आपण ब्लिचिंग पावडर मध्ये. समजलं ना ओके. जास्त वेळ आपल्याला ते ठेवता येत नाही ब्लिचिंग पावडर कारण त्याच्यामधला क्लोरीन काय होतो रिमूव्ह होतो व्हेन एक्सपोज टू द ऍटमॉस्फिअर. अंडरस्टूड. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 19 बघा खूप खूप महत्वाचा क्वेश्चन आहे परत. ठीक आहे पीएच तुम्हाला डिटेल मध्ये 11th क्लास मध्ये आहे आणि इक्विलिब्रियम मध्ये. ठीक आहे. द सोल्युशन विथ द लोएस्ट कॉन्सन्ट्रेशन ओके ऑफ H प्लस आयन इज. आता मला सांगा H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन ओके जर हे बघा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जे आहे ओके 10 टू द पॉवर -7 जर असेल ओके तर pH किती असतो pH is equal to what 7 and the solution is what neutral. सोल्युशन काय असतं न्यूट्रल असतं ह्या केस मध्ये. ठीक आहे. जर का तुम्ही H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज केला 10 टू द पॉवर ओके सॉरी डिक्रीज केलं म्हणजे आपण काय करतो मायनसनं जर वाढवलं 10 टू द पॉवर मायनस इन्क्रीज जर केला तर काय येस दिस कॉन्सन्ट्रेशन डिक्रीजेस. समजलं नाही तर मायनस चार्ज आहे लक्षात ठेवा प्लस नाहीये. प्लस असेल तर इन्क्रीज
समजलं? ओके. जर digit तुम्ही इन्क्रीज करत गेला तर त्याचं कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज होतं. pH काय आहे? pH is equal to 8. This is basic. करेक्ट. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन ओके जर लेस दॅन 7 असेल, आता लेस दॅन 7 कसं लिहायचं हे लक्षात येते ना तुमच्या? -1 बरोबर आहे ना? ओके 0 +1 ठीक आहे. हा लेस असतो, हा मोर असतो. -2 -1 0 +1 +2 इन्क्रीजिंग म्हणतो, ह्याला आपण काय डिक्रीजिंग म्हणतो. येते का लक्षात? हे मायनस काय जेवढा मायनस हायर असेल तेवढं डिक्रीज. अंडरस्टूड? ठीक आहे. इट्स pH विल बी इज व्हॉट 6 ऍसिडिक. मग लक्षात ठेवा ओके H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन जर इन्क्रीज केलं ओके तर pH काय होतो? डिक्रीज होतो. ठीक आहे. आणि H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन जर ओके एस डिक्रीज केलं, ठीक आहे ना, इथं काय केलं आपण? इन्क्रीज केलं, इथं काय केलं? डिक्रीज केलं. जर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन डिक्रीज केलं ओके तर काय pH जो आहे तो काय होतो? इन्क्रीज होतो. समजलं? pH फाइंड आउट करण्यासाठी ओके फॉर्म्युला काय आहे? pH इज इक्वल टू मायनस लॉग टू द बेस 10 H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. हे लॉग वगैरे तुम्हाला शिकवलं जाईल, डोंट वरी. ठीक आहे. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन. समजलं ना? ही व्हॅल्यू इथं ठेवायची असते फक्त. ओके आणि कॅल्क्युलेशन करायचं असतं. मग मला सांगा the solution with the lowest concentration म्हणलंय ओके of H plus ion is. मग आता pH लोवेस्ट कॉन्सन्ट्रेशन म्हणलं की pH 7 असतो का? नाही. आलं लक्षात? लोवेस्ट कॉन्सन्ट्रेशन म्हणलं pH 2 असतो का? नाही. समजलं? ओके लोवेस्ट कॉन्सन्ट्रेशन म्हणलं की pH 6.8 असतो का? नाही. कॉन्सन्ट्रेशन लोअर झालं की pH काय होतो? इन्क्रीज होतो, मोर दॅन 7 होतो. आलं लक्षात? ओके जनरल कॉन्सन्ट्रेशन किती असतं? प्युअर वॉटर मध्ये कॉन्सन्ट्रेशन ऑफ H प्लस आयन किती असतो? H प्लस आयन ठीक आहे इज इक्वल टू काय असतो? OH मायनस आयन इन प्युअर वॉटर. इन व्हॉट? इन प्युअर वॉटर. अंडरस्टूड? इट इज इक्वल टू 10 टू द पॉवर -7 मोलार असतं. मोलार म्हणजे काय? मोल पर लिटर. मोल पर लिटर. प्रत्येक लिटरला मोल्स असतात. किती मोल्स? दॅट इज इट्स ओके इट्स मोलार कॉन्सन्ट्रेशन. हा मोल कन्सेप्ट तुम्हाला फर्स्ट चॅप्टर मध्ये स्टडी करायचा आहे. कुठे स्टडी करायचा मोल कन्सेप्ट? फर्स्ट चॅप्टर मध्ये, 11th क्लासच्या फर्स्ट चॅप्टर मध्ये डिटेल मध्ये सांगणार आहे बघा तुम्हाला मोल कन्सेप्ट. ठीक आहे ना? ओके आणि खूप इंटरेस्टिंग पार्ट आहे तो. आर यू गेटिंग? ठीक आहे. हे समजलं की बाबा pH ओके 7 कधी असतो? जर 10 टू द पॉवर -7 कॉन्सन्ट्रेशन असेल तर. त्याच्यापेक्षा हायर कॉन्सन्ट्रेशन जर झालं तर pH कमी होतो आणि कॉन्सन्ट्रेशन लोअर झालं ओके तर काय pH इन्क्रीज होतो. ठीक आहे ना? ओके मग लोवेस्ट कॉन्सन्ट्रेशन म्हणले ना मग pH काय असला पाहिजे? हायर असला पाहिजे. क्लिअर? ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 20. ओके काय सांगतो बघा? द इनकरेक्ट स्टेटमेंट अबाउट द ऍसिड इज. ऍसिड आता ऍसिडच्या सगळ्या प्रॉपर्टीज आपण स्टडी केला. करेक्ट? इनकरेक्ट स्टेटमेंट कुठलं असणार आहे ऍसिडसाठी? they gives H plus ion in is water. Yes, definitely it is correct. H plus ion okay मिळतो का वॉटर मध्ये? yes मिळतो. they are sour in taste correct आहे. they are definitely sour in taste. next they turn blue litmus red. yes definitely it is also correct. ते काय फॉर्म करतात? ब्ल्यू लिटमस रेड ओके सॉरी ब्ल्यू लिटमसला रेड मध्ये कन्वर्ट करतात बघा. they give pink color with phenolphthalein. Is this possible? Phenolphthalein okay is पिंक कलर कधी देतो? सोल्युशन बेसिक जर असेल, इन बेसिक सोल्युशन. इन बेसिक सोल्युशन okay but in acidic solution it will not okay change its color. acidic solution मध्ये काय असतात? कलरलेस असतात. in acidic solution ठीक आहे बाहेर चाललंय. ऍसिडिक सोल्युशन मध्ये ते काय असतात? कलरलेस. तसं नोट करून ठेवा. ओके नोन आहे तुम्हाला ऑलरेडी. ओके मग आन्सर काय असणार आहे? डी. इनकरेक्ट स्टेटमेंट विचारलं होतं तुम्हाला. सो इंडिकेटर वरती डिपेंड आहे. या तिन्ही पॉइंट्स कसे आहेत? करेक्ट आहेत.
ठीक आहे. मग कलर जो चेंज होतो तो फक्त बेसिक मीडियम मध्ये, ऍसिडिक मीडियम मध्ये कलरलेस असतो तो. 21 क्वेश्चन नंबर व्हॉट 21 सोडा ऍसिड, ठीक आहे ना. सोडा ऍसिड फायर एक्सटिंग्विशर एक्सटिंग्विशेस द फायर बाय. तर सोडा ऍसिड म्हणजे काय की एकतर काय NaHCO3 असतो प्लस H2SO4, बरोबर आहे ना. हे रिएक्शन्स नोन आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला काय मिळतो, मेनली काय मिळतो, CO2 मिळतो. दॅट इज इम्पॉर्टंट. आपण लास्ट लेक्चरला त्याची रिएक्शन पण पाहिले. त्याच्यामध्ये CO2 ऍक्ट एज अ फायर एक्सटिंग्विशर नोन आहे तुम्हाला, बरोबर आहे ना. येस. मग तो कसा एक्सटिंग्विश करतो, दॅट इज इम्पॉर्टंट. Soda acid fire extinguishes the fire by cutting the supply of air. Definitely सप्लाय, एअरचा सप्लायच कमी करतो ना तो. एअर मध्ये कोण असतो, ऑक्सिजन. ऑक्सिजनचा सप्लाय कमी करतो तो. आणि कोणाचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज करतो आपण, CO2 चं कॉन्सन्ट्रेशन, विच विल नॉट हेल्प टू दी फायर. नेक्स्ट काय म्हणले, रिमूव्हिंग द कंबस्टिबल सबस्टन्स रिमूव्ह करतो का आपण तिथं, नाही. रायझिंग द इग्निशन टेम्परेचर, नो, नन ऑफ दिस. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. कटिंग द सप्लाय ऑफ एअर, एअर सप्लाय तो काय करतो, कट करतो. का, एअर मध्ये कोण असतो, ऑक्सिजन असतो. ऑक्सिजनला तो अलाउच करत नाही. ऑक्सिजनचा मास आणि कार्बन डायऑक्साइडचा मास जर पाहिला आपण, तर कार्बन डायऑक्साइडचा मास काय हायर असतो एज कम्पेअर टू दी ऑक्सिजन. त्याच्यामुळे मोर वेटेड कोण आहे, कार्बन डायऑक्साइड. त्याला अलाउच करत नाही ऑक्सिजनला मध्ये. दॅट्स वाय दॅट फायर गेट एक्सटिंग्विश्ड instead of encouraging. Understood? Next one, 22. Question number 22 is what? Which gas is evolved when the acid reacts with metal carbonates? ऍसिड ज्या वेळेस मेटल कार्बोनेट सोबत रिॲक्ट होतात, कुठला गॅस रिमूव्ह होतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगेन तर मेटल कार्बोनेट जे आहेत ते बेसिस म्हणून ऍक्ट होतात. ठीक आहे. सपोज इथे रिॲक्शन दाखवतो मी छोटीशी एक. कॅल्शियम कार्बोनेट, हे स्टडी केलंय आपण तरी सुद्धा बघा. ट्वाइस HCl which gives calcium chloride plus H2O plus CO2. करेक्ट ना. एक रिएक्शन दाखवलं तुम्हाला मी इथं. कॅल्शियम कार्बोनेट रिएक्ट्स विथ ट्वाइस HCl which gives what? Calcium chloride plus H2O plus CO2. Means which type of gas is removed? तर CO2 gas is. कॅल्शियम कार्बोनेट आहे ना, कार्बोनेट जनरली काय करतात, CO2 गॅस इन्व्हॉल्व करतात. द ऑप्शन इज व्हॉट, ए. समजलं ना. डिकम्पोज होतो तो डायरेक्ट कशामध्ये, ऍसिड मध्ये. का, तो बेस म्हणून ऍक्ट होतो. समजलं हे. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 23 चेक करा. खूप इझी क्वेश्चन आहे तसं. विच ऍसिड इज युज्ड इन फ्लेवर्ड ड्रिंक्स? कुठला ऍसिड फ्लेवर्ड ड्रिंक्स मध्ये जनरली यूज करतात? इझी आहे खूप. फ्लेवर ड्रिंक मध्ये कुठला, कार्बोनिक ऍसिड असतो. आणि खूप सिंपल आहे. बोरिक ऍसिड, सल्फ्युरिक ऍसिड, ऑक्झॅलिक ऍसिड यूज करत नाही. कार्बोनिक ऍसिड का, कार्बन डायऑक्साइड जो आहे तो H2 मध्ये मिक्स केला की काय फॉर्म होतो, H2CO3. आणि ही रिएक्शन रिव्हर्स आहे, लक्षात ठेवा. प्रेशरनं काय केलं जातो, बॉटल मध्ये. ठीक आहे. अशी एक बॉटल आहे, कन्सिडर करा. ह्या बॉटल मध्ये प्रेशरनं, विथ प्रेशर CO2 गॅस पास केला जातो. लक्षात येते ना, विथ प्रेशर. मग प्रेशर मुळे काय की तो H2O सोबत रिॲक्ट होतो. CO2 reacts with H2O to form H2CO3. This is called as carbonic acid. When pressure is released, प्रेशर जर तुम्ही काय कमी केला, रिलीज केला, प्रेशर डिक्रीज केला की ह्या CO2, ह्या कार्बोनिक ऍसिडचं परत कन्व्हर्जन कशामध्ये, वॉटर प्लस CO2 मध्ये. म्हणून काय बाळांनो, आपण थम्सअप ची बॉटल ओपन केलं की त्याच्यामधनं एफरन्सेस बाहेर येतात. बरोबर आहे ना. हायली थोडंसं हलवून आपण जर त्याला ओपन केलं तर काय, त्याच्यामधून गॅस बाहेर पडतो फास्ट. कुठला गॅस असतो तो, CO2 गॅस असतो. बघा तुम्ही सगळ्या कोल्ड्रिंक्स ओपन करा, ठीक आहे ना. CO2 गॅस फोर्सफुली बाहेर पडतो. येते लक्षात का, प्रेशरनं तो त्याच्यामध्ये
फिल केलेला असतो आणि तो कुठल्या फॉर्म मध्ये असतो तर कार्बोनिक ऍसिडच्या फॉर्म मध्ये असतो. लक्षात ठेवा. तो डिकम्पोज होतो, परत कशामध्ये कन्वर्ट होतो H2O आणि CO2 मध्ये कन्वर्ट होतो. H2O आणि CO2 मध्ये. अंडरस्टूड? सो द कार्बोनिक ऍसिड इज द ऑप्शन. नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 24. The pH of solution is 13. बघा, सोल्युशनचा pH 13 आहे. It means that it is. आता मला सांगा 13 जर pH असेल, ओके, तर तो ऍसिडिक असतो, बेसिक असतो की न्यूट्रल असतो? येस, चेक करा. एक काय दिलंय ऍसिडिक, ऍसिडिक pH नाही येतो. ठीक आहे, स्ट्रॉंगली ऍसिडिक पॉसिबलच नाहीये, दोन्ही ऑप्शन्स कॅन्सल झाले. वीकली बेसिक also cancelled, कारण pH किती आहे बघा, pH is, ओके, pH स्केल कुठून असते 0 to, ओके, 7, 0 to इथे लिहितो मी 7 to what 14. मग pH जर इन्क्रीज झाला, ओके, तर काय स्ट्रेंथ इन्क्रीज होत जाते, स्ट्रेंथ इन्क्रीजेस, आणि इकडं ऍसिडिटीची स्ट्रेंथ इन्क्रीजेस. हा बेसिक pH आहे, आणि तुम्ही 14 कडे जसा pH इन्क्रीज होत गेला फ्रॉम टुवर्ड्स द 14, ओके, तर इट बिकम्स स्ट्रॉंगली बेसिक. लक्षात येते का? ठीक आहे, येस, नोन लक्षात येत असणार तुमच्यात की 7 to 14 मध्ये, ओके, हायर व्हॅल्यू जर pH ची असेल तर स्ट्रॉंगली बेसिक असतो, इट इज स्ट्रॉंगली बेसिक. आणि जर का 7 च्या जवळ असेल, इथं सपोज 8 असेल, ओके, येस, अप टू 9 असेल, तर तो वीकली बेसिक असणार आहे. समजलं? हे ऍसिडिक तर नसतोच pH. 7 अबो असेल तर ऍसिडिक असणार आहे का तो? नाही. अंडरस्टूड? नेक्स्ट 25. क्वेश्चन नंबर 25. An aqueous solution of pH, aqueous solution with pH is equal to 0 is. ओके, आता बघा pH 0 दिलं, 0 पासून स्टार्ट होते ना स्केल. ओके, मग pH जर 0 असेल तर काय, तर H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती असतं हे चेक करायचं. ठीक आहे, बघा H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, ओके, इज इक्वल टू असतो 10 to the power minus pH. बरोबर आहे ना? ओके, येस, मग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, ओके, येस, इज इक्वल टू 10 to the power मायनस pH. 0 ला मायनस लिहिलं तर काहीच प्रॉब्लेम होतो का? नाही. म्हणजेच काय, इथं 10 to the power 0 आहे, 10 to the power 0 ची व्हॅल्यू किती असते? 1 असते. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किती आहे? 1 मोलार आहे त्या केस आहे ना. H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन त्या केसमध्ये आता. ठीक आहे, मग H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन, ओके, जर इन्क्रीज झालं किंवा डिक्रीज झालं, ओके, तर pH चेंज होतो. म्हणजे तो काय असणार आहे? ऍसिडिक असणार आहे डेफिनेटली. समजतंय ना? ओके, pH 0, ओके, टू, ओके, 7 पर्यंत ऍसिडिक असणार आहे, ऍसिडिक. आणि 7 to 14 पर्यंत, ओके, काय असतो? बेसिक असतो. आणि इथं हा न्यूट्रल आहे, न्यूट्रल. समजलं ना? 0 pH ला, ओके, सुद्धा काय H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन 1 असतं. म्हणजे तो कसा आहे? ऍसिडिक आहे. इथे लक्षात आहे. आणि महत्वाचं काय, तो हायली ऍसिडिक आहे. समजलं? कसं आहे? हायली ऍसिडिक. क्लिअर? नेक्स्ट वन 26. RNS acid gives, हो, आता थेरी दिलेली तुम्हाला. RNS acid, what it gives in aqueous solution? RNS acid gives what? H plus ions in aqueous solution, definitely. Water म्हणजेच aqueous. OH minus, yes, definitely it also RNS acid म्हणले ना, ओके, yes. OH minus देतो का तो वॉटर मध्ये? नाही. It will not give water. Both A and B possible आहे का? नाही. It means ऑप्शन काय असणार आहे? A. ऍसिड म्हणले ना, ओके, yes. RNS ऍसिड अँड बेस जर म्हणलं असतं, ओके, तर दोन्ही घेतलं असतं. पण ऍसिड गिव्स H प्लस आयन इन ऍक्वेस सोल्युशन, बेस गिव्स OH मायनस आयन इन ऍक्वेस सोल्युशन. आता जर एक्झाम्पल पाहायचं म्हणलं तुम्ही, तर काय HCl वॉटर मध्ये ऍड करा, काय फॉर्म करतो? H प्लस प्लस Cl मायनस, H प्लस प्लस Cl मायनस. करेक्ट. NaOH घ्या, NaOH वॉटर मध्ये ऍड करा, काय मिळतो तुम्हाला? Na प्लस प्लस OH मायनस. हा RNS बेस आहे, हा RNS काय आहे? ऍसिड आहे. क्लिअर झालं? ठीक आहे.
क्वेश्चन नंबर 7 चेक करा. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कीप H प्लस आयन्स इन aqueous सोल्युशन. ओके, तर कुठला असा ओके सबस्टन्स आहे जो H प्लस आयन देत नाही aqueous सोल्युशन मध्ये, जिथं OH बॉन्ड स्ट्रॉंग आहे ना वळण, ओके, तो काय H प्लस आयन aqueous सोल्युशन मध्ये देत नाही, लक्षात ठेवा. ठीक आहे. आता H2CO3 आहे. H2CO3 चं पार्शियल डिसोसिएशन होतं and forms twice H plus plus CO3 2 minus. ठीक आहे, त्याचं डिसोसिएशन होतं, ह्याचं सुद्धा डिसोसिएशन होतं. काय मिळतो इथं? पार्शियल डिसोसिएशन होतं, CH3COO मायनस प्लस H प्लस फॉर्म होतो. करेक्ट. इथं डिसोसिएशन पॉसिबल नाहीये, नॉट डिसोसिएटेड इन aqueous सोल्युशन. ठीक आहे, इट गेट डिसोसिएटेड डेफिनेटली. ओके, मग आन्सर काय असणार आहे? डेफिनेटली बी. अल्कोहोल जे आहेत ना, ओके, ते H प्लस आयन फॉर्म करत नाहीत aqueous सोल्युशन मध्ये. लक्षात ठेवा, एक खूप महत्वाचा पॉइंट आहे. ठीक आहे ना. ओके, अल्कोहोल्स do not give H plus ion in aqueous solution. aqueous हा कन्सेप्ट लक्षात ठेवा. आता वॉटर मध्ये म्हणलं की aqueous. ठीक आहे ना. ओके, त्याचं डिसोसिएशन होत नाही. म्हणून काय की लिटमस टेस्ट जी मिळते ना, लिटमस टेस्ट इज निगेटिव्ह. अल्कोहोलची लिटमस टेस्ट काय असते? निगेटिव्ह. नो चेंज इन कलर, नो कलर चेंज. त्याच्यावरनं ओळखता येतं आपल्याला की वेदर इट इज ऍसिडिक ऑर नॉट. ठीक आहे ना. ओके, मग अल्कोहोल डिसोसिएट होत नाही. ओके, त्याच्यामुळे काय, हा बॉन्ड जो असतो ना, तुम्हाला पुढे सांगितलं जाईल हे. ठीक आहे ना. ओके, हा बॉन्ड OH बॉन्ड हा काय असतो? स्ट्रॉंगर असतो. त्याच्यामुळे काय ब्रेक होत नाही इझिली. मग त्याच्यासाठी दुसरे फिनॉमिनस असतात. तो OH बॉन्ड कसा ब्रेक करायचा आहे, तो ऍसिडिक. ओके, पण त्याला क्रायटेरियाज वेगळे आहेत. ठीक आहे ना. कधी ऍसिड म्हणून ऍक्ट होतो त्याच्यासाठी क्रायटेरिया आपल्याला नंतर स्टडी करायचा आहे. डोंट वरी. ओके, 28 is the substances whose order, okay, is changes in acidic and basic solutions are known as. ओके, खूप सिंपल आहे. ऑर्डर चेंज वरती विचारले तुम्हाला. ओके, यस, ऑर्डर चेंज वरती ओके कुठला इंडिकेटर असतो? ओल्फॅक्टरी इंडिकेटर. ओल्फॅक्टरी इंडिकेटर्स जे आहेत, ओके, ते कशासाठी यूज करतात? फॉर ऑर्डर चेंज. ऑनियन साठी पाहिलं आपण, बरोबर आहे ना. ओके, ऑप्शन काय असणार आहे? ए. ठीक आहे. ऑर्डर बेस्ड इंडिकेटर्स आर कॉल्ड ऑल्फॅक्टरी इंडिकेटर्स असं म्हटलं होतं आपण. येते लक्षात हे? ठीक आहे. नेक्स्ट वन, 29. क्वेश्चन नंबर 29. Aqueous solution of copper sulfate CuSO4 solution reacts with aqueous ammonium hydroxide NH4OH solution to give. आता बघा, कॉपर सल्फेटचं सोल्युशन आहे आणि दुसरं सोल्युशन कुठलं आहे? येस, NH4OH, अमोनियम सल्फेट. बघूया. ओके, सपोज रिएक्शन केलं असं मी, CuSO4 प्लस किती लागतील इथं? 2. ह्याची व्हॅलेन्सी 2 आहे म्हणून 2 घ्यायचं आहे. NH4OH, करेक्ट, which gives CuOH taken twice plus NH4 taken twice SO4. ह्या रिएक्शन्स दाखवले मी तुम्हाला. करेक्ट. इथं जर तुम्ही डिसोसिएशन केलं ह्याचा CuSO4 चा, ठीक आहे, खाली स्पेस आहे, इथे घेतो मी. ओके, CuSO4 चं डिसोसिएशन केलं, CuSO4. खूप केअरफुली समजून घ्या. हे चार्ज कुठले फॉर्म होतात बघा, Cu2 प्लस SO4 2 मायनस फॉर्म होतो. ठीक आहे. NH4OH चं डिसोसिएशन केलं, NH4OH dissociates to form NH4 plus OH minus. बरोबर आहे का? ठीक आहे. मला सांगा, Cu2 प्लस आहे ना, इथं OH किती लागतील? 2 लागतील ना, म्हणून काय घ्यायचं आपल्याला? 2 घ्यायचं. आलं लक्षात? These two get combined. Okay, and forms what?
One is CuOH taken twice and another is okay NH4. आता हे 2 आहेत, हा 1 आहे म्हणून त्याला taken twice लिहायचं. एक असेल ना तर काय म्हणायचं taken twice. समजलं ना? एक असेल, एक म्हणजे एकच सबस्टन्स 2 टाइम्स जर असेल तर म्हणायचं taken twice. आणि दुसरा काय असणार आहे SO4 2-. हा 2 ओके एस इथं लिहायचा नाही का, कारण हा 2 जो असणार आहे कोएफिशियंट जो असणार आहे हा दोन्हीसाठी असतो. हा NH4 साठी पण असतो, मग SO4 साठी, म्हणून हा लिहायचा नाही. फक्त आपल्याला एकासाठी कोएफिशियंट लिहायचा होता म्हणून काय केलं टेकन ट्वाइस लिहिलं. अंडरस्टूड? सो ऑप्शन इज व्हॉट? चेक करा कुठला कंपाऊंड फॉर्म होतो. हा आपल्याला कलर विचारलाय. ठीक आहे, आता ह्याचा कलर जो आहे तो ब्ल्यू असतो. ठीक आहे, येस ब्ल्यू कलर्ड असतो तो. मग आता बघा ब्ल्यू कुठं आहे, ब्राऊन पीपीटी, पेल ब्ल्यू, ठीक आहे, इथे घेऊ शकता त्याला. अंडरस्टूड? नेक्स्ट वन, क्वेश्चन नंबर 30 बघा. कार्बन टेट्राक्लोराइड इज एन एक्झाम्पल ऑफ. Carbon tetrachloride is an example of strong electrolyte, weak electrolyte, non-electrolyte. तो non-electrolyte असतो. CCl4 च डिसोसिएशन होत नाही. आलं लक्षात? ठीक आहे, येस. तो इझिली आयन्स मध्ये कन्वर्ट होत नाही बघा. कोव्हॅलंट कंपाऊंड आहे तो. कसा आहे? इट इज कोव्हॅलंट कंपाऊंड. हे होणार आहे तुम्हाला, डोंट वरी. समजलं हे? नेक्स्ट क्वेश्चन नंबर 31. लेवल 2 चे क्वेश्चन्स आहेत हे. ओके, खूप महत्वाचे क्वेश्चन्स आहेत परत. क्वेश्चन नंबर 31. pH ऑफ सोल्युशन, ओके कुठला, सॉरी, pH ऑफ सोडियम कार्बोनेट Na2CO3 solution will be. आता Na2CO3 सोल्युशन, ओके अगोदर बघा तो कसा फॉर्म होतो, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे ना? ओके, Na2CO3 सोल्युशन, Na2CO3 वॉटर मध्ये ऍड केलं, सपोज H2O मध्ये ऍड केलं त्याला, ओके तर काय फॉर्म करतो? येस, ट्वाइस Na2 प्लस प्लस CO3 2 मायनस H प्लस प्लस OH what मायनस. हे H प्लस OH मायनस कोणाचे असतात? वॉटरचे असतात. ठीक आहे, आणि हे कोणाचे आहेत आयन्स? Na2CO3 चे आयन्स आहेत. येते लक्षात? ठीक आहे, मग Na2 प्लस आणि सॉरी Na प्लस, सॉरी इथं 2 प्लस लिहिलं का मी? Na प्लस अँड OH मायनस कंबाईन करा, काय फॉर्म होतो? NaOH फॉर्म होतो. इथे किती घ्यावे लागतील? 2 घ्यावे लागतील. ऑफकोर्स मी बॅलन्सिंग दाखवत नाही तुम्हाला, फक्त कंपाऊंड दाखवतोय. ठीक आहे, आणि CO3 2 मायनस आणि H प्लस कंबाईन्स टू फॉर्म H2. 2 लागतील ना इथं? डेफिनेटली 2 लागतील. हे 2 लागतील, हे 2 लागतील. समजतंय ना? ओके, H2CO3 असं कंपाऊंड होतो. हा वीक ऍसिड आहे, वीक ऍसिड, करेक्ट. आणि हा काय? स्ट्रॉंग बेस आहे, स्ट्रॉंग ओके बेस. मला सांगा, हा जो सॉल्ट आहे, दिस इज सॉल्ट ऑफ स्ट्रॉंग ऍसिड अँड व्हॉट, वीक, सॉरी स्ट्रॉंग बेस अँड वीक ऍसिड. स्ट्रॉंग बेस आणि वीक ऍसिडचा सॉल्ट जो आहे, ओके तो सोल्युशन मध्ये जर ऍड केला तर सोल्युशन इज बेसिक. नोन आहे तुम्हाला? सोल्युशन काय असणार आहे? बेसिक इन नेचर. सो ऑप्शन इज व्हॉट? 31. त्याचा पीएच विचारलाय, मोर दॅन 7 असेल. बेसिक सोल्युशन साठी पीएच काय असतो? मोर दॅन 7. समजलं हे? येस. 32 बघा, क्वेश्चन नंबर 32. करेक्ट. ठीक आहे, बघूया. When bitten by an ant, okay, the sting causes irritation due to the presence of. ठीक आहे, ant बायटन काय असतो? ant ना बाईट जर केलं वळण, बरोबर आहे ना? ओके, तर काय? डेफिनेटली इट सिक्रेट्स, ओके इस काय? फॉर्मिक ऍसिड, बरोबर ना? फॉर्मिक ऍसिड सिक्रेट करतो. इट मीन्स ऑप्शन काय असणार आहे? बी,
फॉर्मिक ऍसिड काय असतं लक्षात येते ना तुमच्या, HCOOH. ड्यू टू दिस इरिटेशन कॉज. अंडरस्टूड. ऑप्शन B is correct. Next, 33. A solution reacts with is crushed eggshells. ठीक है. To give a gas that turns lime water milky. The solution contains. Very important question again. ठीक है. Egg shell contains. आता egg shell मध्ये काय असतो जनरली, कॅल्शियम कार्बोनेट असतो. कॅल्शियम कार्बोनेट. बरोबर आहे ना. विच रिॲक्ट्स विथ HCl. वरती रिॲक्शन तुम्हाला दाखवलेली आहे याची. ठीक आहे. काय फॉर्म करतो हे लक्षात आलंय तुमच्या. टर्न्स वॉटर लाईम मिल्की. सॉरी, टर्न्स लाईम वॉटर एस मिल्की म्हणलंय. लाईम वॉटर मिल्की कशामुळं? ड्यू टू फॉर्मेशन ऑफ इज व्हॉट CO2. CO2 जो आहे तो कशासोबत रिॲक्ट होतो? स्लॅक्ड लाईम सोबत रिॲक्ट होतो. CO2 जो आहे CO2 जो आहे तो स्लॅक्ड लाईम सोबत कॅल्शियम हायड्रॉक्साइड सोबत रिॲक्ट होतो, विच फॉर्म्स व्हॉट? कॅल्शियम कार्बोनेट प्लस H2O. लक्षात येते. CO2 त्या वॉटरला मिल्की बनवतो. कशामुळे तर काय? कॅल्शियम हायड्रॉक्साइड रिॲक्ट्स विथ CO2 टू फॉर्म कॅल्शियम कार्बोनेट. परत कॅल्शियम कार्बोनेट होतो त्याच्यामुळे. लक्षात येते. सो ऑप्शन इज व्हॉट? B. कुठल्या ऍसिड सोबत रिॲक्ट होतो? सोल्युशन कंटेन्स NaCl, LiCl, KCl and HCl. तर काय? HCl. A solution reacts with crushed egg shells to give a gas that turns lime water milky. The solution contains HCl. Understood? ठीक आहे. आय थिंक इथं आज थांबूया वळण आपण. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये ऑदर जे क्वेश्चन्स आहेत आणि काही एक्स्ट्रा क्वेश्चन्स आपण डिस्कस करूया. ठीक आहे ना. येस. ऑल द बेस्ट.